So let us start with a new topic, that is mobility and immobility. So basically what is mobility? जी पण काही आपल्याला हालचाल करता येते ती मोबिलिटी असते. फाईन. आणि इमोबिलिटीचा अर्थ काय होतो? बरोबर त्याच्या ऑपोजिट. म्हणजेच की काय, ज्या व्यक्तीला हालचाल वगैरे करता येत नाही ड्यू टू सम ऑफ द अदर फॅक्टर्स. इधर तो पेशंट बेड रिडन आहे, त्याला स्ट्रोक झालेला आहे, तो पॅरलाइज्ड आहे, ठीक आहे, किंवा कोणतं पण XYZ रिझन असेल. जर तो ॲक्सिडेंटचा केस असेल, त्याच्या पायाला काहीतरी जखम झाली आहे, पाय फ्रॅक्चर झाला आहे, हात फ्रॅक्चर झाला आहे, तर एका पार्टमध्ये तो काय झाला, इममोबाईल झाला, त्याला ती हालचाल करता येत नाही. तर हे बेसिक डेफिनेशन मीनिंग तुम्हाला समजलं ना, मोबिलिटीचा अर्थ काय, इमोबिलिटीचा अर्थ काय. ओके. सो मूविंग ऑन टू नेक्स्ट आपण बघूया बॉडी मेकॅनिक्स. So what is body mechanics? It is a term which is used to describe the ways we move as we go about our daily lives. It includes how we hold our bodies when we sit, stand, lift, carry, bend and sleep. Poor body mechanics are often the cause of back problems. आता body mechanics म्हणजे काय, की तुम्ही उठता, बसता, झोपता, तुम्ही खाता, तुम्ही एक्सरसाइज करता, तुम्ही लिहिता, ठीक आहे. तर तुमचे अवयव काय होतात, तुमचे जे शरीरचे जे पार्ट्स आहेत ते काय करतात, हालचाल करतात, मूवमेंट करतात, ते तुमचं बॉडी मेकॅनिक्स झालं. लाईक एक कोणती पण मेकॅनिकल सिस्टम तुम्ही बघा, आपली गाडीची मोटर असते, ठीक आहे. अगेन त्याच्यामध्ये जे आपण फ्यूल वगैरे टाकतो, दॅट मोटर स्टार्ट्स वर्किंग आणि तुमची गाडी पुढे जाते, ती व्हेकल पुढे जाते. सिमिलरली तुम्ही पण फ्यूल म्हणून काय घेता, न्यूट्रिशन यू कन्झ्युम, एनर्जी तुम्ही गेन करता, बरोबर आहे. आणि त्या एनर्जीच्या थ्रू यू आर एबल टू परफॉर्म डिफरंट टास्क व्हेरी वेल. तर बॉडी मेकॅनिक्स म्हणजे काय, जी पण तुम्हाला शारीरिक हालचाल करता येते, झोपणं, उठणं, बसणं, ठीक आहे, जे पण आहे, तर ते सर्वाला आपण बोलतो बॉडी मेकॅनिक्स. सो सी इन द थर्ड स्लाइड यू कॅन सी वन लेडी इज देअर, लॅपटॉपवरती ती काम करते आहे. फाईन. शी इज सिटिंग अँड शी इज वर्किंग. तर आणि त्याच्या खालची जी इमेज बघा, तिने काय केलेलं आहे, ती टेबल वापर नाही केलेला आहे आणि डिरेक्टली ती अशी खाली एकदम ड्रूप शोल्डर्स घेऊन बसली आणि ती लॅपटॉप यूज करते. तर ती करेक्ट, कोणती पोझिशन करेक्ट आहे, फर्स्ट वन या सेकंड वन? फर्स्ट वन. वाय? बिकॉज तिची बॉडी अलाइनमेंट त्याच्यामध्ये प्रॉपर आहे. बट सेकंड इमेजमध्ये यू कॅन सी हाऊ शी इज डुईंग, कम्प्लिटली ती अशी खाली झुकलेली आहे आणि ती करते. तिच्या बॅकवरती स्ट्रेन येतो आहे, मानेवरती तिचा स्ट्रेन येत आहे आणि त्याच्यामुळे तिला खूप प्रॉब्लेम होऊ शकतात फ्युचरमध्ये. तसंच सेकंड इमेजमध्ये बघू शकता तुम्ही, अ गर्ल हू इज लिफ्टिंग अप अन ऑब्जेक्ट, काहीतरी ती हेवी उचलते, तर तिने नीज तिचे जे आहेत ते काय केलेलं आहे, फोल्ड केलेलं आहे. फर्स्ट इमेजमध्ये, फर्स्ट रोच्या सेकंड इमेजची गोष्ट करते. आणि थर्ड ह्याच्यामध्ये काय, ती नीज बेंड नाही करते पण डिरेक्टली ती गोष्ट घेते. तर तिच्या पायांवरती प्रेशर येणार आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, ती आता हे उचलते, ठीक आहे, तिला आता इजा नाही होणार, बट इन फ्युचर, ठीक आहे, जसं तिचं वय वाढत वाढत जाईल तसं इट इज गोइंग टू अफेक्ट हर बॉडी पार्ट. ओके. नीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, बॅकचा प्रॉब्लेम होऊ शकतो, नेकचा प्रॉब्लेम होऊ शकतो तिला. तसंच थर्ड इमेज पण आहे, ते तर ठीक आहे, ते सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे म्हणून मी ते एक्सप्लेन करत नाही. आता बॉडी मेकॅनिक्सचा पर्पज काय आहे, उद्देश काय आहे, टू अवॉइड स्ट्रेस अँड स्ट्रेन. आपल्या बॉडी पार्ट्सवरती जास्त स्ट्रेस नको यायला, स्ट्रेन नको यायला, हा आपला पहिला उद्देश आहे. दुसरा, आपलं जे फिजिओलॉजिकल फंक्शन आहे ती चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे. म्हणजे की जास्त प्रेशर आल्यावरती तुमचं काय होतं, अंगावरती अंग दुखणार, तुमचं मन लागणार मग अभ्यासामध्ये नाही लागणार, ठीक आहे. कोणाला जर नेक पेन असेल आणि ते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करते, लॅपटॉपवरती काम करते, तर तिला काय करावं लागेल, त्याला किंवा तिला बेल्ट वगैरे वापरावं लागेल, त्याच्याने तिला रिलीफ भेटेल. पण जर पेन सिव्हिअर असेल तर त्या कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन लागणार आहे का त्या व्यक्तीचं, नाही लागणार आहे. तर म्हणूनच फिजिओलॉजिकल फंक्शन एकदम प्रॉपरली जर आपल्याला ठेवायचं आहे, देन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट तुमचं बॉडी मेकॅनिक्स प्रॉपर असलं पाहिजे. ओके. अँड इट विल ऑल्सो मिनिमाइज द एक्सपेंडिचर ऑफ द एनर्जी. लाईक फॉर एक्झाम्पल, इफ समबडी इज सिटिंग लाईक दिस ओनली, हां, आणि एकाच पोझिशनमध्ये तुम्ही केव्हाचे बसलेले आहेत, तासून तास तुम्ही तसेच बसलेले आहेत,
फाईन. तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला पण असं वाटतं ना की यार आय एम ड्रेन्ड आउट, मी एकदम कम्प्लिटली थकलेली आहे, किंवा आता मला खूप जास्त कंटाळा आला आहे, झोप आलेली आहे, असं वाटतं ना. ठीक आहे, मग तुम्ही काय करता, मध्येच उठा, थोडं 5 मिनिट्सचा यू कॅन टेक अ वॉक, इथे असं फिरा जरासं. ठीक आहे, त्याच्याने काय होणार आहे, तुम्हाला स्वतःला एक चांगली स्फूर्ती भेटेल आणि तुम्हाला एनर्जेटिक वाटेल. यू गॉट माय पॉईंट? ओके. इट विल ऑल्सो हेल्प इन मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ द बॉडी विदाउट स्ट्रेन. तुमचा बॅलन्स प्रॉपर राहणार आहे. जर तुमचा गेट इन द सेन्स काय, व्हॉट इज गेट, GAIT, गेट काय असतं, गेट काय असतं, people know or you do not know, don't know? Okay, what is your gait? In the sense whenever you are standing or whenever you are sitting, तो तुमचा जो पोस्चर असतो ना, त्या पोस्चरला we call it as gait also. Okay, the way you are able to balance and manage yourself. आता whenever you are walking, जेव्हा तुम्ही चालत असता, ठीक आहे, तर तुम्हाला अंदाज समजतो ना की मला आता इथे असं पाय ठेवायचा आहे. तर ते काय झालं, तुमचा एक बॅलन्स तुम्ही मेंटेन करताय, तुमची प्रॉपर बॉडी तसं प्रकारे हे करतात. हे जर तुम्ही हायकिंग करायला गेले, कुठे डोंगरावरती ट्रेकिंग करायला गेले, तर तिथे तुम्हाला कसं, तुम्हाला असं फक्त असं सरळ चालून होईल का तुमचं काम? विल यू एबल टू ट्रॅक? तुम्हाला ते ट्रेकिंग करता येणार आहे का? नाही. तुम्ही जर नीजच तुमचे फोल्ड केले नाही, तुमचा बॅलन्सच त्या पायऱ्यांवरती, इफ यू आर क्लाइम्बिंग अप अ माउंटेन, तिथे तुम्ही बरोबर तुमचा गेट, तुमचा बॅलन्सच मेंटेन केला नाही, तर तुम्हाला ते क्लाइम्ब करता येणार का? नाही येणार. तर सिमिलरली जेव्हा पण तुम्ही कोणतीही गोष्ट करता, तर तुमचा बॉडीचा जो गेट आहे, बॉडीचा जो पोस्चर आहे, ठीक है, ढांचा है, वो उसको अच्छे से सीधा ही रखना है. एंड अकॉर्डिंगली डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन व्हॉट ऑल टास्क यू आर डूइंग, तेव्हा ते तुम्हाला मॉडिफाय करायचं आहे. गॉट इट? ओके. टू प्रिव्हेंट कायफॉसिस, लॉर्डोसिस अँड अदर डिफॉर्मिटीज. व्हॉट इज कायफॉसिस? What is lordosis? My first lecture, pregnant woman, lordosis, मी सांगितलेलं, how she will walk. कायफोसिस इन द सेन्स काय, मी तुम्हाला सांगते. कायफोसिस म्हणजे असं ड्रूप शोल्डर्स, म्हणजे पाठीचा मणका असा सरळ नाही आहे, असं करून वाकून आहे, कुबड ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. लॉर्डोसिस काय आहे, अतिशय जास्तच स्ट्रेट, एकदम असं मागपर्यंत. ओके, फाईन. तर ते तुमचं कायफोसिस आणि लॉर्डोसिस. नेक्स्ट इज इट कंट्रीब्युट्स टू वन्स ब्युटी. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही बघा, लाईक मी मॉडेलिंगचं नाही इथे बोलत आहे, मी फक्त बोलते की कोणी पण नॉर्मल ह्युमन बीइंगसुद्धा, इवन इफ यू आर अ मॉडेल और यू आर नॉट अ मॉडेल, डज नॉट मॅटर. ठीक आहे. पण तुमचा जर पोश्चर आणि गेट असा एकदम सरळ असला, एकदम हे असला, तर ना एक कॉन्फिडन्स लेवल तुमची वाढते. डू यू बिलीव्ह दॅट? लाईक फॉर एक्झाम्पल, यू विल नॉट अंडरस्टँड इट नाव. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, ठीक आहे, जर तुम्ही एकदम असे घाबरे होऊन एकदम घाम पुसून वगैरे गेला, तर डू यू थिंक करून की तुमचं एक चांगलं इम्प्रेशन पडणार आहे समोरच्यांवरती? वाय दे शुड हायर यू? आणि आजकालच्या जमान्यामध्ये ठीक आहे यार, स्किल्स आर इम्पॉर्टंट, आय नो, फाईन, बट स्टील इवन द वे यू टॉक, द वे यू प्रेझेंट युअर सेल्फ, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. फाईन. तर म्हणून इथे लिहिलेलं आहे, इट ऑल्सो कंट्रीब्युट्स टू वन्स ब्युटी. जर तुमचं बॉडी मेकॅनिक्स एकदम स्ट्रेट आहे, पोश्चर इज एकदम फाईन, दॅट लेवल ऑफ कॉन्फिडन्स विल बी शोन ऑन युअर फेस. तुमच्या फेसवरनं, तुमच्या बॉडी लँग्वेजवरनंच ते दिसणार आहे. अँड इट विल हेल्प यू आउट फर्दर. ओके. सो बघा, curved spine is called as kyphosis. Here you can see the hand, not the hand, it looks like an hand, isn't it? But the way that man is, तो मनुष्य कसा आहे बघा, एकदम कुबड्या आहे, बरोबर आहे. तर तेवढा वाकून त्याचा स्पायनल कॉर्ड जो आहे तो कम्प्लिटली कसा झाला आहे, तसाच झालेला आहे, एकदम बेंड झालेला आहे. ओके, दॅट इज अर कायफोसिस. लॉर्डोसिस, ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू, लॉर्डोसिस काय एकदम जास्त इरेक्ट, म्हणजे पोट बाहेर आणि पाठीचा जो स्ट्रक्चर आहे, मणका आहे, इट इज कम्प्लिटली असं एकदम सरळ. ठीक आहे. ओके. नेक्स्ट इज युअर सिद्धांत, दॅट इज युअर प्रिन्सिपल्स ऑफ बॉडी मॅकॅनिक्स. तर जर तुम्ही चांगली बॉडी मॅकॅनिक्स ठेवणार आहात, स्ट्रेन वगैरे तुम्हाला येणार नाही आहे, तुम्हाला ट्विस्ट करता येईल बरोबर प्रॉपरली, तुम्हाला सर्क्युलेटरी मुवमेंट्स करता येतील, एक्सरसाइजेस करता येतील, आणि इट विल बी इझी टू मेंटेन युअर बॉडी स्ट्रक्चर. फाईन.
नेक्स्ट इज मुवमेंट शुड बी स्मूथ अँड कोऑर्डिनेट रॅदर दॅन जर्की टू प्रिव्हेंट इंज्युरी. तुमची मुवमेंट कशी असली पाहिजे, एकदम स्मूथ पाहिजे, अशी जर्की मुवमेंट नको. आता स्मूथ मुवमेंट आणि जर्की मुवमेंटचं काय अंतर आहे? स्मूथ मुवमेंट काय? त्या इमेजवरती जावा, जी इमेज तुम्ही सेकंड ह्याच्यावरती बघितलेली होती. फर्स्ट जे लाईनवाले होते ते करेक्ट पोश्चर होता, तर ते स्मूथ मुवमेंट झाल्या. ओके. जर ती व्यक्तीने नीज बेंडच केले नाही आणि शी इज लिफ्टिंग अप द ऑब्जेक्ट, तर प्रेशर तिला येणार आहे, तर ती जर्की मुवमेंट असेल ना. यू गॉट द पॉईंट. मला काय सांगायचं आहे, अंतर तुम्हाला समजतं दोघांचं काय आहे. तर म्हणूनच तुम्ही जर प्रॉपर अलाइनमेंट फॉलो कराल, देन इट विल बी अ स्मूथ मुवमेंट. ओके. नेक्स्ट इज यूज स्ट्रॉंगेस्ट अँड लॉंगेस्ट मसल्स टू परफॉर्म द टास्क विच रिक्वायर फिजिकल एफर्ट. ओके. जेव्हा पण कोणती पण गोष्ट करता, तर ऑलवेज रिमेंबर तुम्हाला स्ट्रॉंगेस्ट आणि लॉंगेस्ट मसल वापरायचे आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल, इफ यू हॅव टू लिफ्ट दॅट बॉटल. ओके. आता जसं तू ती बॉटल उचलले, तर विच मसल्स यू यूज्ड? कोणते मसल? हँड मसल्स तू यूज केले. वाय? इट इज स्ट्रॉंग मसल्स आहेत ते, आणि लॉंगेस्ट पण आहेत ना. बघा, लॉंगेस्ट मसल्स आहेत ना. दॅट्स वाय लिफ्टिंग अप द बॉटल शी यूज दॅट हँड. ओके. पाय वापरला का तिने? तोंड वापरलं का तिने घ्यायला डायरेक्ट? नाही. शी यूज द हँड्स. तर हे तर नॉर्मल आहे, बट स्टील आय एम एक्सप्लेनिंग यू लाईक अ चाइल्ड, जस्ट बिकॉज कोणत्याही इथे ना तुम्हाला मला असं क्वेश्चन मार्क नको आहे तोंडांवरती तुमच्या, जो नेहमी असतो. नेक्स्ट इज कीप द ऑब्जेक्टिव्ह ॲज क्लोज ॲज पॉसिबल टू युअर बॉडी व्हेन लिफ्टिंग, मुव्हिंग और कॅरिंग देम. ऑब्जेक्टिव्ह नाही येणार तिथे, ऑब्जेक्ट येणार. ओके. कधी पण कोणती पण वस्तू जी तुम्हाला उचलायची आहे, काय करायचं आहे, तुमच्या जवळच असू द्या ती. ठीक है. तो यहाँ से एकदम ऐसे हाथ लेके तुम जाओगे, बॉटल ग्रास्प करोगे, ऐसे नहीं है. टेक द बॉटल क्लोज टू योर सेल्फ एंड देन यू कैन पिक इट अप. समजला? ओके. नेक्स्ट इज कीप द वर्क ॲट अ कम्फर्टेबल हाईट टू अवॉइड एक्सेसिव्ह बेंडिंग ॲट द वेस्ट. ओके. आता मी इथे बसलेली आहे ना, इट इज व्हेरी अनकम्फर्टेबल, ऑनेस्टली स्पीकिंग. हे खूप जास्त वरती आहे, हे माझ्या हाईटच्या लेवलला नाही आहे. ओके. आणि मला ते करता पण येत नाही, बिकॉज इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ प्रेशर अँड माझ्या ॲबडॉमनवरती फार प्रेशर पडतं, म्हणून मी ते करतही नाही खाली. ओके. बट द वे आय एम सिटिंग इट इज कम्प्लिटली रॉंग. बाय मी टेकली पण नाही आहे. आय शुड यूज इट, यू नो. फाईन. तर तुमच्या कम्फर्टेबिलिटीप्रमाणे तुम्ही सगळ्या गोष्टींचं ॲडजस्टमेंट्स करा. ओके. आता तुमचा बेंच थोडा वर आहे का? डेस्क इज अप ना, असं. येस, आय कॅन फील इट. ठीक आहे. तर सांगायचा माझा उद्देश काय आहे, की तुम्ही जेव्हा काय करता, तर आपल्या कम्फर्टनुसार काम करा. टेक पिलोज, टेक चेअर, यूज बॅक रेस्ट, बॅक सपोर्ट. त्याच्याने तुमच्या बॉडीला त्रास होणार नाही, स्ट्रेन होणार नाही. नेहमी फ्लेक्स करा तुमच्या जॉईंट्सला. ठीक आहे. हातपायाला, नीजला, जॉइंट्सला फ्लेक्स करा. इन द सेंस काय, उसको मुड़ाओ. तुम लोग मुड़ाओ जब भी कुछ भी उठा रहे हो, जब भी कुछ भी कर रहे हो, तभी. ओके. नेक्स्ट इज यूज द वेट ऑफ द बॉडी टू पुल और पुश एन ऑब्जेक्ट बाय कीपिंग द बॉडी अबाव द ऑब्जेक्ट. इन द सेंस काय, एखाद्या गोष्टीला आता तुम्हाला डोर जेव्हा पुश करायचं आहे, तर यू ओनली गिव्ह प्रेशर थ्रू युअर हँड्स. क्या? नो. इफ द वेट ऑफ द डोर इज लाईट, जर दरवाजेचं वजन जास्त भारी नाही आहे, हे जर तुम्ही कोणता मॉलचा दरवाजा उघडताय किंवा काचेचा दरवाजा उघडताय, तुम्हाला पूर्ण प्रेशरने हे द्यावं लागतं. तर जिथे तुम्हाला पूर्ण प्रेशरने तुमचं पूर्ण बॉडीच्या मसल्सला वापरायचं, तिथे तुम्ही ते वापरा. गॉट इट? नाव जनरल इन्स्ट्रक्शन्स इन मूव्हिंग अँड लिफ्टिंग अप द पेशंट. आता पेशंटला कसं उचलायचं, कसं लिफ्ट करायचं, तर कसं करायचं सांगा बरं. कसं करता पेशंटला लिफ्ट? अजून तुमचं स्टार्ट नाही झालं ना हॉस्पिटलचं? हां. अजून तुमचं चालू आहे आय गेस तिथे ना, तुम्ही प्रॅक्टिकली तिथे करतायत, काम करतायत ना. ठीक आहे ना. ह्यांना सांगू द्या जरा, मला सांगा रे बोरीनो, हाऊ यू विल लिफ्ट द पेशंट. हां, हाऊ यू विल कीप दॅट पेशंट ऑन द स्ट्रेचर और हे व्हीलचेअरवरती कसं तुम्ही ठेवणार? हां. येस. हां, बोल ना, तू राईट बोलते. क्लास हां. आणि जर त्यांना
बोल ना, तू बरोबर बोलते आहेस, तू राईट बोलते आहेस. नी फ्लेक्स करायला तू लावशील पेशंटला, ठीक आहे. पण मग पुढे काय, त्याला जर करता येत असेल तर तो स्वतः त्याला तुम्ही इन्स्ट्रक्ट करू शकता, कर. जर नसेल येत तर तुम्हाला करावं लागेल ती गोष्ट. पण पहिले बघा नी सर्जरी झाली आहे नाही झाली आहे, नाही तर इथले कचकन मोडाल एकदम सिंघमसारखं. ऐसा नहीं करना है आपको, ठीक है. डिपेंडिंग अपॉन द पेशंट कंडिशन तुम्हाला त्यानुसार लिफ्ट करायचं आहे. डोंट बी व्हेरी रफली नाही करायचं, जेंटली पेशंटला लिफ्ट करायचं आणि प्लेस करायचं कोणत्याही गोष्टी. मग तुम्हाला बेड मेकिंग करायचं आणि पेशंटला त्याच बेडवरती ठेवून तुम्हाला करायचं आहे, तर असं नाही करू चल रे घे रे तिथून. मग ते मावशी काका मामा लोक असे ढकलतात वगैरे पेशंटला, तर त्यांना पण बोलायचं आहे डू नॉट डू दॅट. त्याच्याने काय पेशंटला ऑलरेडी तो दुखणाईत आहे, त्याला अजून काहीतरी बाधा होईल, ठीक आहे. समजलं. तर बघा पहिलं काय आहे, प्लॅन द मूवमेंट ऑफ द पेशंट अहेड ऑफ टाइम अँड बी श्योर द पाथ इज क्लियर. ह्याचा अर्थ काय होतो, अभी तुमको अगर पेशेंट को शिफ्ट करना है, ये वार्ड में से किधर लेके जाना है, उसको एक्सरे डिपार्टमेंट में लेके जाना है सपोजिंगली, फाईन. अँड युअर पेशंट इज अ बेड रिडन पेशंट. सो तुम्हाला बिफोर टाईमला प्लॅन करावं लागेल करून, बाबा मी आत्ता ह्याच्यासाठी व्हीलचेअर अरेंज करून ठेवली आहे का, स्ट्रेचर अरेंज करून ठेवलं आहे का, आता मी ह्याला लिफ्ट कसं करणार आहे, मी एकटी उचलू शकते का, मी खाल्ली आहे का, हे आपण आपलं बघायचं. आणि जर तुम्हाला समजत आहे की यू वोंट बी एबल टू डू दॅट अलोन, तर तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यायची आहे, ठीक आहे, टू लिफ्ट दॅट पेशंट. नेक्स्ट इज फेस द डायरेक्शन इन विच द मुवमेंट विल बी मेड टू अवॉइड ट्विस्टिंग ऑफ द वर्टिब्रल कॉलम. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जी पण गोष्ट पाहिजे असते ती जवळच ठेवत जा, म्हणजे वाकायची जास्त काय हे होणार नाही, मसल स्ट्रेन नाही होणार. तर तसंच ज्या ठिकाणाहून तुम्हाला घ्यायचं आहे, सपोज तुमची चेअर इथे आहे पेशंटची, तुम्हाला इथे त्याला बसवायचं आहे, मग तुम्ही काय तिथून असं घेऊन येणार का, असं ऐसा खाओगे तुम लोग, नहीं ना. ईजी मूवमेंट के लिए पेशेंट को इधर से आप उतरने के लिए बोलोगे and you will make that patient sit on the stretcher or the chair. Got it? Next is place the feet comfortably apart to provide a wide base of support. आता तुम्हीच मला सांगा नाव, आता तुम्ही बसला आहात, तुमचे जे पाय आहेत ते एकमेकांना जवळून असे क्लोज आहेत की थोडे फाकवलेले आहेत. तुम्ही दोघी मांडींना मांडी लावून असे बसले आहेत का, नाही ना. देर इज सम गॅप इन बिटवीन ना. वाय, व्हॉट्स द रिझन बिहाइंड इट. तुम्हाला एक सपोर्ट भेटतो त्या गोष्टींनी, ओके. इवन वाईल यू स्टँड स्ट्रेट, जेव्हा तुम्ही सरळ उभे राहता, ठीक आहे. मी जनगणमनाच्या टाईमचं नाही बोलत आहे, ठीक आहे, नॅशनल अँथमच्या वेळेस, तेव्हा आपल्याला दोन्ही नीज सोबत एकमेकांना आपण जॉईन करून उभे राहतो, ते ठीक आहे, फाईन. बट जर तुम्ही ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करत आहात आणि तुम्हाला तुमचा बॅलन्स मेंटेन करायचं, तर तुम्ही जवळ ठेवणार का तुमचे दोन्ही पाय, त्याच्याने तुमचा बॅलन्स मेंटेन होणार आहे का, नहीं. तो नेक्स्ट स्टेशन आया अमरनाथ आया, ठीक है, और तुम गिर गए सामने वाले की बॉडी पे. इफ़ योर पोस्चर इज नॉट राईट, जर तुम्ही पायांमध्ये थोडंसं अंतरच ठेवलेलं नाही तर तुम्हाला तो बॅलन्स करता येणार नाही, ओके. आज तुम्ही ट्राय करून बघा ती गोष्ट वाईल ट्रॅव्हलिंग. डेली यू डू दॅट ना, okay. Then next slide is flex the knee and hip joint but keep the trunk as vertical straight, that is 90 degrees as possible, okay. जिथे तुम्हाला नीज आणि तुमचा हिपला वाकवायचा आहे तिथे तुम्ही हे करा, पण तुमची जी वरचा जो मणका आहे ना, ट्रंक, याला आपण म्हणतो ट्रंक. काय म्हणतो, ट्रंक म्हणतो, ठीक आहे. हा वरचा जो छातीचा पार्ट आहे तो तुम्ही स्ट्रेटच ठेवा. काय झालं तिला, काय झालं, ओके. चष्मा आहे तुला, ओके ओके फाईन. नेक्स्ट इज कीप द पेशंट ॲज क्लोज टू द बॉडी ॲज पॉसिबल. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, जर्की मुवमेंट आणि ट्विस्टिंग मुवमेंट करायची नाही आहे. हेवी पेशंट शुड बी मूव्ड इन बेड बाय स्लाइडिंग रादर दॅन लिफ्टिंग अप, ओके. जर हट्टा कट्टा पेशंट है आपके पास, फाइन, तो उसको ना स्लाइड करके लाना है, म्हणजे असं घसरून असं घसरून, तर एक स्लाइडर असतं, ठीक आहे. ते ना युजली प्लास्टिक आणि असं थोडंसं फोमचं पण मटेरियल असतं त्याच्यात, फॉर सॉफ्ट टेक्स्चर, एक चांगला सॉफ्ट बेस भेटायला पाहिजे. आणि त्याला फक्त आपण थोडंसं ह्याच्यावरती लोटवतो आणि ते स्लाइडरला आपण डायरेक्टली मूव्ह करतो, असं खेचतो. त्याने काय होणार आहे, पेशंटला
उचलायची नौबत नाही, नाहीतर बॉडी मेकॅनिक्स त्या पेशंटचं मेंटेन करता करता तुमचेच नाके नऊ येतील, तुमचंच बॉडी पोश्चर पूरा हिल जाएगा. ठीक आहे. नेक्स्ट इज असिस्टंट शुड बी रिक्वेस्टेड when लिफ्टिंग और मूविंग द हेवी पेशंट. नेहमी मदत घ्या लिफ्ट करताना, मूव्ह करताना पेशंटला. when moving a patient by more than one person each worker assume the responsibility for supporting one of the patient's body section. The area to be supported are head, shoulder, chest, hip, thighs, ankles. Observe the patient for symptoms of orthostatic hypotension such as fainting, to lose consciousness, dizziness and sweating. ओके. नेहमी पण कधी पण कोणत्याही प्रकारच्या पेशंटला तुम्ही उचलता. आता तुम्ही लहान बाळाला उचलता, कसं उचलता तुम्ही लहान बाळाला? वाय यू डू दॅट? बाळाला मान पकडता येते नाही येत, आणि जर तुम्ही डिरेक्टली उचललं बाळाला तर काय होणार आहे? मान अशी होईल, त्याला हार्म होऊ शकतो, त्याला इजा होऊ शकते. फाईन. इवन इन युअर अडल्ट पेशंटसुद्धा तुम्हाला त्यांना मानेला काही ना काहीतरी सपोर्ट तुम्हाला द्यायचा आहे, त्यांच्या चेस्टला. हे इम्पॉर्टंट बॉडी पार्ट्स आहेत त्यांचे. ठीक आहे. त्यामुळे आणि ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन. व्हॉट इज ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन? हायपोटेन्शन काय? एकच बोल. हां. बीपी काय? हाय की लो? शी इज राईट. मिडल वन. नाव काय तुझं? श्रुती. श्रुती ना. हां, श्रुती इज राईट. हायपो म्हणजे काय? कमी. तर लो बी पी म्हणजे असतं हायपोटेन्शन. ठीक आहे. हायपर म्हणजे काय? जास्त. हाय बी पी म्हणजे झालं हायपरटेन्शन. गॉट इट? ओके. तर ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन काय? तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देते. तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून उठता बिछाण्यावरनं, झटकन उठला आणि झटकन खाली गादीवरनं आला, असं असं होतं ना, जरा चक्रेसारखं येतं ना, ते काय? ते ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन आहे. तुमचं बी पी लगेच मेंटेन नाही होत. ठीक आहे. तुमचा ब्लड फ्लो आहे ना, कारण तुम्ही पहिले स्लीप मोडमध्ये असतं, स्लीपिंग स्टेजमध्ये असता. फाईन. तर त्याच्याने तुमची बॉडी कशी असते? एकदम रिलॅक्स्ड असते. जसंच तुम्ही लगेच धडकन उठता, बेडच्या खाली येता, तुम्ही बसला नाहीत आणि डायरेक्ट आलं, तर तुम्हाला थोडंसं चक्रेसारखं होतं, तुम्हाला जसं ब्लँक सगळं अंधार ब्लॅक दिखता है. ठीक आहे. ऐसे क्यों होतं? बिकॉज ऑफ ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन. तर पेशंट्सला पण तसं होऊ शकतं. म्हणून ऑलवेज मेक शुअर पेशंटला उठवण्याच्या नंतर थोडंसं बसवा, मग त्याला तुम्ही शिफ्ट आउट करा. ठीक आहे. नेक्स्ट इज, डू नॉट सपोर्ट द पेशंट अंडर हिज आर्मपिट्स सिन्स इंज्युरी टू मेजर नर्व अँड ब्लड वेसल्स मे अकर. खूप साऱ्या लोकांना मी बघितलेलं आहे हॉस्पिटलमध्ये, सवय असते इथून पकडायचं. अरे का पकडताय तुम्ही? इथे स्ट्रेन होईल ना, त्याला भलेही बोलता येऊ देत, तो पॅरालिटिक पेशंट असू दे, कोणीही असू देत. फाईन. नॉर्मल ॲबनॉर्मल पेशंट जे पण काय, पण इथे पण ब्लड वेसल्स असतात, तर त्याला काय इजा होऊ शकते, त्याला इथे काहीतरी दुखू शकतं, स्वेलिंग होऊ शकते. म्हणून टू अवॉइड दॅट ऑलवेज मेक शुअर करून की तुम्ही दुसरीकडे हे करा. यूज विथ द हेल्प ऑफ स्लायडर्सनी तुम्ही त्याला स्लाईड करा पेशंटला, त्याला घ्या, जवळ घेऊन त्याला खाली उतरवा. नेक्स्ट इज, ऑलवेज लॉक द व्हील्स ऑफ द बेड अँड स्ट्रेचर प्रायर टू ट्रान्सफरिंग अ पेशंट टू इन्क्रीज स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द व्हील्स अँड द फ्लोर. व्हॉट डज इट मीन? बेडला व्हील्स असतात. व्हॉट इज द रिझन? फॉर इझी ट्रान्सफर ऑफ द पेशंट. फाईन. पण जेव्हा तुम्हाला मूव्ह नाही करायचं आहे पेशंटला, मेक शुअर की तुम्ही लॉक केलेला है. नहीं तो क्या होगा, अगर कुछ स्लोपिंग रहेगा या जो भी है, मूव करते टाइम बेड तुमचा इथे आणि पेशंट तुमचा खाली, आणि तुमची मग मॅनेजर नर्स इन्चार्ज येईल आणि तुमच्या डोक्यावरती बसेल की फॉल कसा झाला पेशंटचा. फॉल रिस्क असेसमेंट पण असते, आपण शिकणार. MSN मध्ये शिकला नाही ना अजून? ठीक आहे. फाईन. परत मग तो प्रॉब्लेम की फॉल कसा झाला पेशंटचा, मग तुम्हाला ते रिझन देत राहावा, मग लेटर लिहित राहावा. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीचं असं असं झालं होतं म्हणून माझ्याकडनं ही चूक झाली, ते नाकी नऊ तुमच्या. ठीक आहे. नाव नेक्स्ट इज युअर पोझिशन यूज फॉर कम्फर्ट. नेक्स्ट स्लाईड. फाईन. यू कॅन सी द लेडीची इमेज तुम्हाला दिसते. पहिली पोझिशन कशी झोपली आहे ती? पालथी अशी उलटी झोपलेली आहे पोटाच्या बल. उसको बोलते हैं प्रोन पोजीशन. दैट पोजीशन इज कॉल्ड एज प्रोन पोजीशन. जब भी आप सीधा सोते हो, ऊपर मुंडी है, आपका हाथ पाँव ऐसे ऊपर है, सामने है, दैट इज सुपाइन पोजीशन. ठीक है. व्हाट इज प्रोन पोजीशन?
आडवी पोटाच्या बल, ठीक आहे. सुपाईन इन द सेन्स वरती समोरासमोर. नेक्स्ट इज राइट लैटरल रिकम्बेंट इन द सेंस काय, राइट साइड के करवट पे सोते हो दैट इज योर राइट लैटरल रिकम्बेंट, लेफ्ट पे सोते हो लेफ्ट लैटरल रिकम्बेंट. नेक्स्ट इज फाउलर्स. फाउलर्स म्हणजे आपला ट्रंक जो आहे तो वरती असेल इधर 30, 60 और 90 डिग्रीज वरती. बेडला पण रिमोट्स असतात, ठीक आहे. त्याच्या अकॉर्डिंगली यू कॅन सेट द हाईट ऑफ द पेशंट. मग त्याच्यामध्ये पण लो फाउलर्स म्हणजे काय, 30 डिग्रीवरती ठेवलं, थोडंसं हाय असेल तर 60 डिग्रीवरती ठेवलं, आणि हाय असलं कम्प्लिटली दॅट इज युअर एकदम स्ट्रेट दॅट इज 90 डिग्रीजवरती. गॉट इट. हे झालं फाउलर्स. नेक्स्ट इज ट्रेंडलेनबर्ग पोझिशन इन द सेन्स तुमचे पायवर आणि डोकं खाली. युजल ही पोझिशन आपण केव्हा देतो पेशंटला, लास्ट वालीबद्दल सांगते. सपोज एका पेशंट स्ट्रोकमध्ये गेला असेल आणि तुम्ही आयडेंटिफाय केला दॅट पेशंट इज अंडरगॉन स्ट्रोक समजतो ना तुम्हाला, हां बरोबर, कोमात, लाईक पूर्ण कोमा तर नसतो तो, बट स्टील दॅट पेशंट इज कम्प्लिटली अनकॉन्शियस आणि काहीतरी असेल इंटरनल ब्लीडिंग वगैरे, हेमरेज असेल, ब्रेन हेमरेज वगैरे असेल, दॅट इज अ स्ट्रोक. ठीक आहे, एकदम शॉर्ट टर्ममध्ये मी तुम्हाला सांगितलं. फाईन. तर अशा वेळेस काय करतो आपण, पायवरती आणि डोकं खाली ठेवतो पेशंटचं, जस्ट बिकॉज काही असेल बॉडीचा जो ब्लड फ्लो असेल तो ब्रेनपर्यंत जाईल. ओके. नेक्स्ट इज हे मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे म्हणून मी परत ते एक्सप्लेन करत नाही. मूविंग ऑन टू नेक्स्ट इज युअर फाउलर्स पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. हां, पोझिशन यूज फॉर फिजिकल एक्झामिनेशनवरती या स्लाईड नंबर 24. ओके. आता डॉर्सल रिकम्बेंट पोझिशन, इट इज यूज फॉर वल्वल, वजाइनल अँड रेक्टल एक्झामिनेशन फॉर द ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स ऑन द वल्वल एरिया अँड फॉर सच प्रोसिजर्स as कॅथेटरायझेशन ऑफ द ब्लॅडर. डॉर्सल रिकम्बेंट पोझिशन काय, पेशंट असं सुपाईनवरतीच आहे, ठीक आहे. वजायना जर बघायचा आहे, वल्वाल एरिया इन द सेन्स काय, तुमचा पेरेनियम, तुमचा गुप्तांग बघायचा आहे डॉक्टरांना, ठीक आहे. तर तुमचे पाय कसे असतात, असे दोन्ही. समज प्रेग्नेंट लेडीला तुम्ही बघितलं डिलिव्हरीच्या टाईम हाऊ शी सिट्स, ठीक आहे, त्या पोझिशनचं बोलते आहे. बट तो कम्प्लिटली तसा पोझिशन नसतो, बिकॉज तेव्हा तर तिचे पाय असे आपण ह्याच्यावरती ठेवतो, इन अ हँगिंग वे आपण ठेवतो डिलिव्हरीच्या टाईमला. येस, दॅट इज द लिथोटॉमी पोझिशन. फाईन. बट डॉर्सल रिकम्बेंट पोझिशन काय, वेरिन तुमचा वजायना आणि तुमचा जो खालचा जो पार्ट आहे तो डॉक्टरांना इझिली दिसेल. फक्त पाय आपण असे वरती करून ठेवतो, ओके, दोन्ही पाय फाकवून, आणि यू आर सिम्पली लाईंग ऑन युअर बॅक, म्हणजे सुपाईनच आहात तुम्ही पण पाय फक्त ठेवलेले आहेत. गॉट इट. सी लाईक दिस. इन द नेक्स्ट इमेज यू कॅन सी हाऊ द पेशंट इज सिटिंग. बरोबर आहे. हे तुमचं डॉर्सल रिकम्बेंट पोझिशन. नेक्स्ट इज इरेक्ट पोझिशन. दिस इज नॉर्मल स्टँडिंग पोझिशनला आपण इरेक्ट पोझिशन बोलतो. हाऊ यू स्टँड फॉर द नॅशनल अँथम, दॅट इज इरेक्ट पोझिशन, एकदम सरळ. नेक्स्ट इज सिम्स लॅटरल पोझिशन. ओके. तर सिम्स लॅटरल पोझिशन इन द सेन्स काय आहे, इमेजमध्ये बघा तुम्ही, डिरेक्टली इमेजवरती या. सिम्स लॅटरल पोझिशन काय, लॅटरली म्हणजे पेशंट आडवा असं झोपलेला आहे, एका साईडला त्याची मुंडी आहे, एक हातावरती आहे, त्याच्या खाली आपण काय दिलेलं आहे, पिलोचा सपोर्ट दिला आहे. एक नीला जिथे पिलोचा सपोर्ट हाताला दिलेला होता त्याच साईडच्या नीला पिलोचा सपोर्ट देऊन पायाला थोडंसं फ्लेक्स केलेलं आहे, ठीक आहे. हे आहे तुमचं सिम्स लॅटरल पोझिशन, ठीक आहे. ह्याच्याने रात्री तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही ह्या पोझिशनमध्ये झोपता ना. वाय, इट इज द मोस्ट कम्फर्टेबल पोझिशन. तुम्हाला स्वतःला आरामदायी वाटतं ते, दॅट्स वाय यू स्लीप इन दॅट पोझिशन. ओके. काय काय लोकांना पोटात पाय घेऊन झोपायची पण सवय असते, तर प्रत्येकाचं झोपणं जाऊ देत. हां, येस, थंडीमध्ये. देन कम्स द लिथोटॉमी पोझिशन. लिथोटॉमी पोझिशन वाइल डिलिव्हरी वेन वी यूज दॅट पोझिशन फॉर द पेशंट्स, ठीक आहे, दॅट इज अ लिथोटॉमी पोझिशन. तर ते काय असतं, आपला एक स्टँड असतो. सी इन द इमेज यू कॅन सी. ओके, फाईन. So this is a type of a bed wherein there will be two stands for the support of the legs of the patient. Again, it is a very uncomfortable position and nobody likes it. ठीक है. Even now I am worried by looking into this. ठीक है. But कसं आहे,
ठीक आहे, आता बघू हॉस्पिटलचा प्रोटोकॉल काय आहे. और इट विल बी बेटर की डॉक्टरांशी पहिलेच बोलून घ्यायचं की इट इज सो अनकम्फर्टेबल आहे, लिटरली इट इज. ओके, सो दिस इज युअर लिथोटॉमी पोझिशन. फाईन. पण आत्ता जर बघायला गेले ना, ॲज पर द रिसर्च आय विल टेल यू दिस थिंग, बायांना ज्या डिलिव्हरी करायला लावतात ना, लेट देम सिट अँड डू इट ऑन द बेड. रिझन इज, जेव्हा तुम्ही शीच्या पोझिशनमध्ये बसता ना, ठीक आहे, तर तुम्हाला ना बरोबर ते प्रेशर आणि पुश करता येईल आणि इट विल बी इझियर. बट लाईंग ऑन युअर बॅक, अर्धा पोर्शन तुमचा झोपलेला आहे, तुम्ही एकदम कळांमध्ये त्रस्त आहात आणि त्यात ते पाय वरती असे टांगलेले आहेत आणि यू हॅव टू पुश. इट इज व्हेरी डिफिकल्ट दॅट. ठीक आहे, तर फाईन. तर तुम्ही बघा, जर कोणाला ऑब्स्टेटिक्स आणि गायनेकोलॉजीच्या ह्याच्यामध्ये जर सेवा काय करायची आहे, लेबर वॉर्डमध्ये काम करायचं आहे, तर डिलेवरी थोडंसं बसूनच करायचं त्यांना सांगू शकता तुम्ही पेशंट्सला. ओके, नेक्स्ट इज नी चेस्ट पोझिशन. पोटात पाय घेऊन झोपणं, नी चेस्ट पोझिशन. ठीक आहे, तुमच्या गुडघ्यांना तुमच्या नीजला चेस्टपर्यंत आणता तुम्ही, दॅट इज युअर नी चेस्ट पोझिशन. ओके, सो but there are two types of knee chest. Okay, one is you are simply taking your knees to your chest, असे झोपलेले आहात तुम्ही तेव्हा. फाईन. बट दुसरं पण पोझिशन आहे, दॅट दिस इज दॅट वन. ओके, दिस पोझिशन आय एम टॉकिंग अबाउट. तर ह्याच्यामध्ये काय, द पेशंट इज कम्प्लिटली फ्लेक्स्ड ऑन देअर नीज, चेस्टला कम्प्लिटली इथपर्यंत घेतलेलं आहे. वाय? अशी पोझिशन आपण कधी देतो, लाईक फॉर एक्झाम्पल रेक्टमला चेक करायचं आहे डॉक्टरला. व्हॉट इज रेक्टम? एनस. एनस समजतं? एनस काय आहे? हागता कुठून तुम्ही? दॅट इज एनस. ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीचं तुमचं झालं आहे ना, तुम्ही काय असे मग माझ्याकडे बघतात रे? माहिती मीच मग बोलायचं ना, व्हॉट इट इज. from where you poop, that is your anus. ओके, फाईन. हां, तर जर तिथे काही प्रॉब्लम असेल, फिस्ट्युला असेल, बवासीर रहेगा, जो भी रहेगा, डॉक्टर को अगर चेकअप करना है, दैट इज योर नी चेस्ट पोजिशन यू विल बी यूजिंग. नेक्स्ट इज ये अपना ट्रेंडलेनबर्ग पोजिशन. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेली आहे. फाईन. स्ट्रोक पेशंट्समध्ये आपण पहिले देतो. ठीक आहे, त्याच्याने पेशंटचं जे डिक्रीज ब्लड फ्लो आहे, तर तो ब्रेनपर्यंत चांगला सर्क्युलेशन होईल, त्यामुळे आपण हे करतो. येस. हां, नेक्स्ट इज युअर रेंज ऑफ मोशन. आता व्हॉट इज रेंज ऑफ मोशन? मोशन म्हणजे काय? हां, काय? ओ माय गुडनेस, शिट. नो नो, नॉट ॲट ऑल. मोशन म्हणजे शीवाला मी मोशन नाही बोलत आहे यार. मोशन म्हणजे गती. ठीक आहे, ठीक आहे, नेहमी यार ॲनाटॉमी को बीच में मत घुसेडो तुम लोग. ओके, मोशन म्हणजे गतीबद्दल बोलते मी. रेंज ऑफ मोशन म्हणजे रेंज ऑफ मोशन म्हणजे तुम्ही बोलताय शीचं प्रेशर. छे, काही पण म्हणजे ना, लिटरली यू स्टुडंट्स आर ना व्हेरी मच हे. ठीक आहे, ओके. रेंज ऑफ मोशन इन द सेन्स, तुमच्या बॉडीची जी गती तुम्ही रोज करता, उठता, बसता, खाता, पिता, आंघोळ करता, ठीक आहे, हालचाल करतात, ते बोलते मी, ती गती बोलते. दॅट इज युअर रेंज ऑफ मोशन. ओके, आता अबडक्शन, अडक्शन हे सर्व काही आपण शिकूयात. फाईन. So, the movement of a limb away from the midline of the body, the opposite of abduction is adduction. Okay. If a person is standing straight, ठीक आहे, असं, आणि मी हाताला इथे असे करते, हे झालं तुमचं अबडक्शन. अडक्शन म्हणजे मी इथे हाताला घेतलं, मीन्स समथिंग मुव्हिंग अवे फ्रॉम युअर बॉडी. म्हणजे हा तुमचा बॉडीचा मिड लाईन आहे, हा मधला भाग आहे. ह्या बॉडीला जर तुम्ही डिवाइड केलं 2 भागांमध्ये, हा मिड पॉईंट झाला तुमचा. ठीक आहे, तर अबडक्शन काय आहे? युअर लिम्स आर मुव्हिंग अवे फ्रॉम द बॉडी, दॅट इज युअर अबडक्शन. ओके, लाईक फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला दाखवते. हे अबडक्शन झालं तुमचं, परत हे पण अबडक्शन झालं तुमचं. ओके, ह्याला मी इथे आणते, दॅट इज युअर अडक्शन.
आता लक्षात कसं ठेवणार तुम्ही अबडक्शन आणि अडक्शनला? अडक्शनमध्ये ए डी येतं, यू आर ॲडिंग समथिंग, तर तुम्ही ॲड करताना अडक्शन, ठीक आहे. तुम्ही सबट्रॅक्ट करताना ते अबडक्शन. समजलं? बघा इथे दिलेले आहे रेंज ऑफ मोशन, इमेजमध्ये तुम्ही बघा. त्याच्यानंतर फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन. आता व्हॉट इज फ्लेक्शन? पाण्याची बॉटल घेताना असा हात घेतलास, फ्लेक्शन, ठीक आहे. एक्सटेन्शन काय? एक्सटेंड केला. फ्लेक्शन, एक्सटेन्शन, फ्लेक्शन, एक्सटेन्शन. अबडक्शन, अडक्शन, ओके. फ्लेक्शन, एक्सटेन्शन, ओके. सुपिनेशन अँड प्रोनेशन. सुपिनेशन इन द सेन्स सुपाईन काय होतं? सरळ. प्रोनेशन काय? पालथं, उलटं, ठीक आहे. लाईक सुपिनेशन, प्रोनेशन, सुपिनेशन, प्रोनेशन. ओके, येस. आपण हे करूया आता, आपण गेम खेळूया ह्याच्यावरती. फाईन. तर तुम्हाला वेगळे रेंज ऑफ मोशन समजले? अडक्शन, अबडक्शन, फ्लेक्शन, एक्सटेन्शन, सुपिनेशन आणि प्रोनेशन. ओके. सर्कमफ्लेक्शन काय आहे? सर्कमफ्लेक्शन, सर्कमफ्लेक्शन, ठीक आहे. सर्कमफ्लेक्शन, इंटरनल सर्कमफ्लेक्शन, एक्सटर्नल सर्कमफ्लेक्शन. पायाचं पण इंटरनल, एक्सटर्नल, ठीक आहे. आता मला फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन ह्याच्यामध्ये पण करायचं आहे पायामध्ये, तर कसं करणार? फ्लेक्शन, एक्सटेन्शन, फ्लेक्शन, एक्सटेन्शन. गॉट इट? कूल. आता ॲक्टिव्ह रेंज ऑफ मोशन काय आहे आणि पॅसिव्ह रेंज ऑफ मोशन काय? ॲक्टिव्ह म्हणजे काय? पेशंट इज नॉर्मल कम्प्लिटली, दॅट्स वाय ही इज एबल टू ॲक्टिवली पार्टिसिपेट वॉट एव्हर इन्स्ट्रक्शन्स यू आर गिविंग टू द पेशंट. जे पण काय तुम्ही पेशंटला इन्स्ट्रक्शन्स देत आहात, पेशंट ते फॉलो त्याला करता येत आहे. फाईन. पॅसिव्ह एक्सरसाइजेस काय झाल्या? फिजिओथेरेपिस्ट आता है, ते सर मॅडम हां 1 2 3 4 करतात ना, ठीक आहे. करून घेतात पेशंटकडनं, बिकॉज पेशंट इज नॉट एबल टू डू ॲट हिज ओन. त्याला स्वतःहून करता येत नाही, आपल्याला मदत करावी लागते. दॅट इज युअर पॅसिव्ह. समजलं तुम्हाला ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हचा डिफरन्स काय? ओके. आता ॲक्टिव्ह एक्सरसाइजेस काय आहे? स्वतःच पेशंट सुपाईनमध्ये आहे, स्वतःच नीजला बेंड करतो, फ्लेक्स करतो, एक्सटेंड करतो, हे करतो, हे ॲक्टिव्ह एक्सरसाइजेस. पॅसिव्हमध्ये काय? डॉक्टर हॅज कम, फिजिओथेरेपिस्ट हॅज कम, or else even you as a nurse are helping out the patient. स्वतः तुम्ही पेशंटचा पाय पकडलाय आणि त्याला मूवमेंट करायला बोलता. ओके. आता ॲक्टिव्ह असिस्टन्स, ॲक्टिव्ह असिस्टिव्ह रेंज ऑफ मोशन. त्याच्यामध्ये काय आहे? काही भाग पेशंटचा काम करत आहे आणि काही पोर्शन पेशंटचा इज ॲबनॉर्मल ऑर ही माइट बी अ पॅरालिटिक, पण वरचा ट्रंक नॉर्मल आहे. तर म्हणून इथे तुम्ही बघाल, इथे पेशंट पण पुल करतो आणि इवन द नर्स इज हेल्पिंग हिम आउट, ठीक आहे, टू बेंड. आणि विथ द हेल्प ऑफ दॅट स्ट्रेचिंग मटेरियल, काय त्याला मला माहिती नाही काय आहे ते इन्स्ट्रुमेंट, ठीक आहे, त्याच्याने ही इज एकदम प्रेशर देऊन त्याला खेचतो, स्ट्रेच करतो. तो गॉट इट. ॲक्टिव्ह असिस्टिव्ह काय आहे? ज्याच्यामध्ये पेशंट ॲक्टिव्हसुद्धा आहे आणि त्याला मदतसुद्धा आपण करत आहोत, दॅट इज असिस्टिव्ह. नेक्स्ट इज जनरल रूल्स फॉर ROM. आता जनरल रूल्स काय आहेत? परत तेच काय आहे? बॉडी मेकॅनिक्स प्रॉपरली यूज करायची, जिथे फ्लेक्शन करायचं आहे, जिथे बेंड करायचं तिथे बेंड व्हा, फक्त सरळ उचलून सरळ उभं राहून काही घेऊ नका, प्रेशर येणार, ते सर्व काही दिलेलं आहे. हे तुम्ही गो थ्रू करा स्लाईडमधनं, मी त्याच्यामध्ये काही जात नाही. फाईन. नेहमी आपण ROM जेव्हा करवतो पेशंटला, प्रत्येक ROM त्याला बोला 2 से 3 मतलब 3 से 5 बार करने के लिए रिपिटेशनमध्ये, ठीक आहे. जास्त पेशंटला पण स्ट्रेस देऊ नका, बिकॉज ऑलरेडी काय सर्जरी झालेली असेल, द पेशंट माइट बी इन अ पेन किंवा पेशंट माइट बी ड्राउझी ड्यू टू मेडिकेशन. तर आपल्यालाही आवडत नाही ना जबरदस्ती एक्सरसाइज आपल्याला करवायची. PT सॅटर्डेजला आवडायचं का? आपण म्हणून खाडा करायचं ना. येस, मी सुद्धा करायचे. फाईन. असं तर एक्सरसाइज 3 ते 5 वेळ रिपीट करायला लागायची. फाईन. आणि ऑलवेज मेक शुअर एक्सपेक्ट द पेशंट्स हार्ट रेट टू इन्क्रीजेस ड्युरिंग एक्सरसाइज. हा पेशंटचा हार्ट रेट वगैरे वाढू शकतो एक्सरसाइज वगैरे करताना. तर म्हणूनच तुमचे जे व्हायटल सायन्सचे जे मशीन्स वगैरे आहेत ना, ते जवळ आणून ठेवा.
जस्ट इन केस जर पेशंट जास्तच हायपरटेन्सिव्ह झाला की त्याचं BP जास्त शूट झालं हे त्या अशा वेळेला त्याचा हार्ट रेट वाढला तर तुमच्याकडे SpO2 मशीन वगैरे पल्स ऑक्सिमीटर वगैरे ठेवा. त्याच्याने तुम्हाला अंदाज भेटेल की पेशंटचे वायटल्स आता स्टेबल आहेत की अनस्टेबल आहेत. ओके. आता ROM एक्सरसाइजेस फॉर नेक. अगेन फ्लेक्शनमध्ये फ्लेक्सिंग आउट द नेक, दॅट इज युअर फ्लेक्शन. एक्सटेन्शन आय एम एक्सटेंडिंग इट. त्याच्यानंतर हायपर एक्सटेन्शन, एकदम जास्त एक्सटेंड केलं, दॅट इज हायपर एक्सटेन्शन. रोटेशन, यू आर एबल टू रोटेट युअर नेक. ओके. अँड लॅटरल फ्लेक्शन, ऐसा ऐसा. ठीक आहे, लॅटरल फ्लेक्शन. शोल्डरसाठी काय आहे? अडक्शन, अबडक्शन, फ्लेक्शन, एक्सटेन्शन, तेच आहे सर्व काय. हे आहे, इझी आहे. तुम्हाला इथे इमेजेस दिलेले आहे, फक्त टर्म्स तुमच्या लक्षात असू द्यात. पण बेसिक टर्म्स जर सुरुवातीचे समजले तर तुम्हाला कोणत्याही बॉडी पार्टवरती समजेल की कसं करायचं, काय करायचं. थंब पण अबडक्शन, अडक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लेक्शन, एक्सटेन्शन, फ्लेक्शन, एक्सटेन्शन. हिपसाठी पण सेम गोष्ट तिथे दिलेली आहे. मी जास्त परत तेच रिपीट करत नाही. टोसचं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, ते पण रिपीट करत नाही. ओके. आता डिरेक्टली विल कम ऑन इमोबिलिटी. इमोबिलिटीवरती येऊया. तर इमोबिलिटी काय असते? वेन द पेशंट इज नॉट एबल टू डू हिज ऑर हर टास्क ऑन देअर ओन, दॅट इज युअर इमोबिलिटी. हालचाल करता येत नाही. फाईन. आता टाइप्स ऑफ इमोबिलिटी काय आहे? सोशल इमोबिलिटी. फर्स्ट इज विड्रॉल फ्रॉम नॉर्मल पॅटर्न ऑफ सोशल इंटरॅक्शन. डिप्रेस्डवाल्या पेशंटला बघितलं, डिप्रेशनवाल्या पेशंटला, ठीक आहे, ते लोक सोशली ॲक्टिव्ह असतात, नहीं रहते हैं. सोशली वो ॲक्टिव्ह नहीं रहते अँड दे वोंट बी लाइकिंग इट बिकॉज ते त्यांच्या स्वतःच्या काहीतरी मेंटल ट्रॉमामध्ये असतात, कोणत्या तरी दुनियेत असतात. अँड दॅट्स वाय ते काय झालं तुमचं सोशल इमोबिलिटी. इन द सेन्स इमोबिलिटी फक्त ही तुमची फिजिकल स्ट्रक्चरवरती डिपेंड करते असं नाही आहे. ठीक आहे. तुमची मेंटॅलिटीवरती पण असतं. कभी कभी बोलते ना हम लोग हमारे खुद के दिमाग का शिकार रहते हैं. आपण स्वतःला एका पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवतो आपल्या स्वतःच्या ओन वर्ल्डमध्ये. ते पण एका प्रकारची इमोबिलिटी आहे. यू गॉट इट. Next is emotional immobility. It can occur when stressors exceed the coping ability of an individual. ओके. इमोशनल इमोबिलिटी इन द सेन्स काय की तुमचं कोपिंग अप मॅकॅनिझम स्ट्रॉंग नाही आहे. व्हॉट इज कोपिंग मॅकॅनिझम? इफ युअर हार्ट ब्रेक्स, ठीक आहे, फाईन. दोन टाईपचे पर्सन्स असतात. वन हू मूव्ज ऑन, वन हू सिट्स अँड क्राईज एव्हरी टाईम. ठीक आहे, फाईन. तर त्याला म्हणतो आपण कोपिंग मेकॅनिझम. ठीक आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीमधनं त्रस्त आहात, तुम्ही कोणत्या तरी दुःखाच्या स्थितीमधनं बाहेर जेव्हा स्वतःला काढतं ते त्याला म्हणतो आपण कोपअप मॅकॅनिझम, कोपिंग मॅकॅनिझम त्याला म्हणतो. ठीक आहे. म्हणजे की परत तुम्ही नॉर्मल लाईफ जगायला सुरुवात केलेली आहे. फाईन. पण काही लोक इमोशनली इमोबाईल असतात. इन द सेन्स काय, वो उसी केस में रह जाते हमेशा के लिए एंड दे वोंट डू, मूव ऑन नाही होत आहे. ठीक आहे. इन एनी टर्म यू कॅन टेक. ठीक आहे. कोणत्या पण ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, मी एक असं उद्देशून एकाच गोष्टीला हे करते पॉईंट आउट असं नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज इंटेलेक्चुअल इमोबिलिटी. इट कॅन ऑकर इन पर्सन हू लॅक द ॲबिलिटी टू एक्वायर नीडेड नॉलेज. इंटेलेक्चुअल इमोबिलिटी म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, नॉलेज घ्यायचं आहे, आपण नाही करत पण असाइनमेंट्स, हां, आपण नाही करत अभ्यास. ठीक है. मतलब कि आंखें हैं हमको लेकिन फिर भी ये पर्सन की तरह ब्लाइंड फोल्ड लगा के करके कि भाई एकदम अंधाधुंद काय होतं आहे काय नाही होते मला काही घेणं देणं नाही, असं मी फीस भरते ना भरू दे, ते मला हे करायचं ना करू देत असं. फाईन. आम्हाला अभ्यास नाही करायचा. आपण इंटेलेक्चुअल इमोबिलिटी म्हणतो त्याला आपण. नेक्स्ट इज फिजिकल इमोबिलिटी. हात पाय फ्रॅक्चर झाला आहे, डोकं फ्रॅक्चर झालं आहे, काय झालं आहे, दॅट इज युअर फिजिकल इमोबिलिटी. फाईन. आता इफेक्ट्स काय असतात इमोबिलिटीचे? चला एक एक इफेक्ट मला तुम्ही लोकच सांगा. मस्क्युलोस्केलेटल इफेक्ट काय होईल? तुम्हारा ढांचे में कुछ प्रॉब्लम है, फ्रैक्चर हो गया है, क्या करोगे? आएगा क्या मूवमेंट करने तुमको? तो बोलो ना. टिश्यू चेंजेस होतील, हाँ, मसल अकड़ जाएंगे तुम्हारे.
तो वही तो लिखा है सामने, तुम्हारे स्लाइड पड़ी है, फिर भी तुमको बोलने के लिए नहीं हो रहा है. सो यस यस कम इन. ओके, सो दॅट इज लाईक प्रोलॉंग बेड रेस्ट. कधी कधी जास्तच तुम्ही बेडवरती रेस्ट करत बसलात, फाईन, नंतर बॉडी आकडून जाते ना तुमची, मस्क्युलर स्केलेटल सिस्टम तुमचं थोडंसं असं हे होतं करून की यार मला फारच आता बोरिंग वाटते, आळस येतो असं. हेच जर मग तुम्ही एक्सरसाइज वगैरे कराल, मग परत असं थोडासा हड्डी विड्डी मोड़ दिया तो रिलैक्स लगता है. कार्डियोवैस्कुलर सिस्टम पर क्या होएगा आपका? और डिक्रीज कार्डियक रिझर्व अँड ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन. फाईन. कार्डिओवॅस्क्युलर सिस्टमवरती काय परिणाम होऊ शकतो? तुमचा ब्लड फ्लो जो असेल तो प्रॉपर सर्क्युलेशन होणार नाही, तुमची हार्ट रेट इंक्रीज होऊ शकते, डिक्रीज होऊ शकते, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन होऊ शकतं, एक्सेट्रा. सो युअर नेक्स्ट इज रेस्पिरेशन. रेस्पिरेटरी सिस्टमवरती काय इफेक्ट होणार? इंक्रीज्ड पल्स. अजून व्हॉट इज डिस्पनिया? डिस्पनिया क्या है? काय आहे सांग मला बाय. हां 68 स्लाइड. डिस्पनिया. कोविड-19च्या वेळेस अमिताभ बच्चन काय बोलायचा? अगर आपको काय काय सिम्पटम्स बोलायचा? हां ताप, सर्दी, खोकला. अजून बोला ना. श्वास लेने में तकलीफ. हां दॅट इज योर डिस्पनिया. ठीक आहे. तुम्हाला ब्रेथ ना घेता येत नाही ना प्रॉपरली, त्याला म्हणतो आपण डिस्पनिया. गुड. नर्वस सिस्टमवरती काय परिणाम होणार? सेन्सेशन वगैरे सगळं कमी होणार आहे, पेन तुम्हाला होणार. ठीक आहे. नेक्स्ट इज गैस्ट्रो इंटेस्टाइनल मतलब पेट के ऊपर क्या प्रॉब्लम होगा, इंटेस्टाइन्स में क्या प्रॉब्लम होगा, तुमचं डायजेशन प्रॉपर होणार आहे का? नाही. यू विल स्टार्ट सफरिंग विथ फ्लॅट्युलन्स. व्हॉट इज फ्लॅट्युलन्स? चणे खाल्ल्याने काय करता? ते फ्लॅट्युलन्स. ठीक आहे. फ्लॅट्युलन्स म्हणजे काय? वेन यू फार्ट, गॅस सोडणे, दॅट इज युअर फ्लॅट्युलन्स. ठीक आहे. गॅसचा प्रॉब्लेम होणार, तुम्हाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होणार, ते फ्लॅट्युलन्स. आता इंटिग्युमेटरी सिस्टमवरती काय होणार परिणाम? इमोबिलिटीचा. प्रेशर अल्सर्स होऊ शकतात. एक ही जगह पे पड़ा पड़ा रहेगा पेशंट इफ़ यू आर नॉट चेंजिंग द पेशंट्स पोझिशन. प्रेशर अल्सर्स येतील, बॅक सोर्स डेव्हलप होतील पेशंटला. अजून काय होणार? स्किन पील होणार आहे, स्किनला इजा होणार आहे, फाटेल स्किन, खड्डा पडेल. व्हेरी गुड. गुड. युरिनरी सिस्टमवरती काय इफेक्ट होणार आहे? बोला. युरिनरी स्टॅटस रिटेन्शन. इन द सेन्स युरिन करताना प्रॉब्लेम आणि म्हणून युरिन तुमचं काय होणार आहे? रिटेन होणार आहे. दॅट्स वाय वी अप्लाय व्हॉट? क्या डालते हो तुम लोग? हाँ यूरिनरी बॅग, कॅथेटर. ठीक आहे. यू यूज अन कॅथेटर, ज्याच्याने जी काय युरिन असेल इट विल गेट कलेक्टेड इन द बॅग. नेक्स्ट इज युअर कॅल्क्युलाय. व्हॉट इज कॅल्क्युलाय? रिनल कॅल्क्युला काय असतं? काय असतं कॅल्क्युलाय? किडनीचा खडा, स्टोन. किडनी स्टोन इज युअर कॅल्क्युलाय. कॉन्टिनेन्स काय असतं? तुम्हाला सू करता येते, दॅट इज कॉन्टिनेन्स. इनकॉन्टिनेन्स काय आहे? तुम्हाला कोई कंट्रोल नहीं है, डायरेक्टली छूट गई, दॅट इज इनकॉन्टिनेन्स. ठीक आहे. नेक्स्ट इज युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. हे तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सायकोलॉजिकल चेंजेस काय आहे? सेल्फ कॉन्फिडन्स कमी होणार आहे, सेल्फ कॉन्सेप्ट कमी होणार है, थॉट प्रोसेस होते ना, खाली खोपड़ी शैतान का घर. ठीक है. म्हणून ऑलवेज मेक श्योर कि आप लोग आपका दिमाग हमेशा चलाते रहोगे. ठीक है. नहीं तो घर पे बैठे बैठे बोर हो जाओगे. इसलिए हम यहाँ पे आते हैं आपको पढ़ाने के लिए. हमको शौक है 6वें महीने में भी आना है सिखाने इधर.
Next is coping difficulties. Coping difficulties, again the patient will not be able to cope up with the different things, whatever he is suffering. त्याच्यातून तो बाहेर येणार नाही. Disturb sleep pattern, झोपता वगैरे ना खूप डिस्टर्बन्स येईल. इन्सोमनिया, देर आर टाइप्स ऑफ इन्सोमनियाज ना. आता तुमचा टाइप ऑफ इन्सोमनिया काय आहे? हां, इन्सोमनिया म्हणजे काय? हां, झोप नाही लागत. हां, मग एकदम चंचलता होता. तर तुम्ही पण आहात ना चंचल? नाही आहे? हां, यू पीपल यूज योर सेलफोन्स ना, म्हणून तुम्ही इनसोमनिक आहात. बाकीचं दुसरं तिसरं काही नाही आहे. ठीक है, रात को 1 बजे सोने का है, इंस्टाग्राम, FB, ये वो फलाना बिस्ताना, हर एक चीज़ यू विल पोस्ट. हां, यू विल पोस्ट द स्टेटस ऑल्सो की नाव आय एम मीटिंग, नाव आय एम डुईंग दिस, आय एम डुईंग दॅट. सगळं काही तुम्ही करणार एकदम स्नॅप. चलो भाई, हाँ एकदम क्लाउड मस्त दिख रहा है भारी, हाँ मैंने फोटो खिंचवा लिया है. ठीक आहे, ते वाला पण इन्सोमनिया आहेत. पण असे पण काही पेशंट्स आहेत ज्यांना झोप लागत नाही जस्ट बिकॉज दे आर ऑन मेडिकेशन्स. ते मेडिसिन्स घेत आहेत किंवा ते आजारी आहेत त्यामुळे. डिस्टर्ब स्लीप पॅटर्न होता का ते. नेक्स्ट इज केअर ऑफ पेशंट विथ इमोबिलिटी. अशा पेशंटची कशी काळजी घेणार आहे? चला आता एक एक तुम्ही लोकच सांगा बाबा, तेच मी रिपीट करत नाही. सांगा, तिथे वाचा तुम्ही आणि मला मराठीमध्ये सांगा कसं काळजी करता इमोबाईल पेशंटची. त्यांना डिरेक्टली तुम्ही असं खेचून करणार का मोबाईल? नाही करणार. त्यांना तुम्ही कसं करणार मग? लाडीगोडी लावणार. आणि तो अनकॉन्शियस, म्हणजे तो अनकॉन्शियस पेशंट आहे, पॅरालाइज्ड आहे, त्याला काही समजत नाही. तू लाडीगोडी लाव की तू काहीही कर तिथे, त्याला नाही. कसं करशील मग तू त्याला हँडल? हां, बोल ना मग, बोला ना मग, येतं तुम्हाला सगळं. येस, स्मूथली करणार. त्याला असं काही खेचून आणि ओरबडत ओरडत चल रे असं नाही करायचं. आयडेंटिफाय कॉम्प्लिकेशन ऑफ इमोबिलिटी, दॅट इज स्किन ब्रेकडाऊन. ओके, म्हणजे की काय, व्हेरी इम्पॉर्टंट. जर त्याला बॅक सोर्स वगैरे झाले आहेत, कुठे काही इजा झाली आहे ना, तर त्या पार्टला आहे ना तुम्ही जरा डेलिकेटली हे करा रे. नाहीतर त्याला बोलता येत नाही, तो अनकॉन्शियस आहे, तो पॅरालाइज्ड आहे, म्हणून तुम्ही कसं पण त्याला ट्रीट करणार आहे, तर असं करू नका. का नाही समजणार त्याला? ठीक आहे, नाही त्याला थोडंफार कुठेतरी बघ, त्याला तर माहिती आहे ना करून. आणि बघ कसं आहे, ती मेमरी ना राहते इवन दो. येस, हां, ते ओव्हर इमोशनल असतील किंवा ते असतील ना त्यांच्या त्रासामध्ये. यार आता जर तुम्हाला असं कोणीतरी असं पडीत ह्याच्यामध्ये ठेवलं करून की हां तर तू इथून बाहेर नाही निघायचं. क्वारंटाईन झाला तुम्ही लोक? कोण कोण इथे क्वारंटाईन झालं? कुठल्या कोविड सेंटरला क्वारंटाईन झालेले? तेव्हा क्वारंटाईन झाली ना. मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देते तुम्हाला. ओके, पोझिशन वगैरे कसं द्यायचं? काय बोलले कोणी? मॅम बोललं भास होतोय का वाटतं. ओके, सो स्किन ब्रेकडाऊनमध्ये बघा, स्किन ब्रेकडाऊन तुम्हाला अवॉइड करायचे म्हणून बॅक केअर वगैरे देत जा. बॅक केअरवरनं आठवलं, बॅक केअरचं झालं आहे तुमचं? टर्निंग, रिपोझिशनिंग, प्रेशर रिलिव्हिंग सपोर्ट पेशंटला द्या. म्हणून चांगला बेड वापरा, एअर मॅट्रेसेस वगैरे वापरा, त्याच्यानंतर स्लायडर्स वापरा पेशंटला शिफ्ट आणि मूव्ह करताना. नेक्स्ट इज मेंटेन द करेक्ट क्लायंट बॉडी अलाइनमेंट. ठीक आहे, पेशंटला जर स्वतः असा बॅलन्स पकडता येत नाही आहे तर एका साईडला तुम्ही उभे राहा, एका साईडला कोणाला तरी उभं करा, मध्ये पेशंटला उभं करा, जस्ट बिकॉज द पेशंट विल नॉट फॉल. नेक्स्ट इज युअर दिस थिंग, इफ द पेशंट हॅज अंडरगॉन एनी सर्जरी किंवा काय आपण बाहेरून असं काय लावलेलं आहे त्यांना, ठीक आहे फाईन, तर ॲट दॅट टाईम खाली ऑर्थोपेडिक डिव्हाइस लावा, जेणेकरून पेशंटचा गेट आणि पायला सपोर्ट भेटेल आणि तो खाली पडणार आहे आणि त्याला पेन नाही होणार. And last but not the least is apply knowledge of nursing procedures and skill when providing care of client with immobility. Educate the client regarding the proper methods used when repositioning an immobilized client. Evaluate the client's response to intervention to prevent complication from immobility. In the sense काय जे पण काय तुम्ही शिकता आज ते तुम्ही इम्प्लिमेंट करा पुढे जाऊन. नहीं तो आज हमने पढ़ा एंड कल हम एकदम भूल गए, असं नका तुम्ही करू. ठीक आहे, यू हॅव टू बी गुड नर्सेस. देर आर 2 टाइप्स ऑफ नर्सेस. एक जी फक्त 8 तासाची ड्युटी करायला येते, जिला तिचं सॅलरी भेटतोय 50,000 संपलं.
दुसरं जी मनोभावे सेवा करते, तर तुम्ही मनोभावे सेवा करणारे म्हणा. ठीक आहे, फाईन. आणि यू हॅव कम हिअर टू लर्न, यू लर्न इट. जेवढं तुम्हाला नॉलेज गेन करता येईल तुम्ही तेवढं गेन करा, पुढे जावा लाईफमध्ये. ओके, सो थँक